एका गावात एक भक्त राहत होता जो अत्यंत गरीब होता, पण त्याचा देवावर प्रचंड विश्वास होता. तो रोज सकाळी माता लक्ष्मीची पूजा करत असे आणि प्रार्थना करत असे की त्याच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी यावी. एके दिवशी त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात माता लक्ष्मी त्याला म्हणाल्या, तू खूप भक्तिभावाने मला पूजतोस. उद्या पहाटे नदीच्या काठावर ये, मी तुला आशीर्वाद देईन. भक्त आनंदाने जागा झाला. दुसऱ्या दिवशी तो नदीच्या काठावर पोहोचला. तिथे त्याला एक वृद्ध महिला भेटली. तिने त्याला विचारले, माझे पाय दुखत आहेत, मला नदी ओलांडायला मदत करशील का? भक्ताने तत्काळ होकार दिला आणि तिची मदत केली. महिला त्याला म्हणाली, तू खूप दयाळू आहेस, मी तुला लक्ष्मीचे आशीर्वाद देते. भक्ताला आश्चर्य वाटले की ही वृद्ध महिला कोण आहे. तेवढ्यात ती वृद्ध महिला माता लक्ष्मीच्या रूपात प्रकट झाली. माता लक्ष्मी म्हणाल्या, मी तुझी भक्ती पाहत होते. तुझ्या दयाळूपणामुळे आज मी तुला वरदान देते. तुझ्या घरात कधीच गरिबी राहणार नाही. त्या दिवसापासून भक्ताच्या घरात संपत्ती आणि सुखसमृद्धी नांदू लागली. या कथेचा अर्थ असा आहे की श्रद्धा, भक्ती आणि दयाळूपणा हीच खरी संपत्ती आहे. तात्पर्य, माणसाने नेहमी श्रद्धा ठेवून चांगल्या कर्माने देवाला प्रसन्न करावे.